जैनापूरच्या सरपंच संगीता कांबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात, शेडनेट व्यवसायासाठी नाहरकत दाखल्यासाठी 10,000ची मागणी केली. लाच. शेडनेटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाहरकत दाखला देण्याच्या बदल्यात 10,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ संगीता रमेश कांबळे वय 52 आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे वय 30 खाजगी इसम यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB कोल्हापूर यांनी ही कारवाई केली. यातील तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नावे ग्रीन नेट या नावाने शेडनेटचा व्यवसाय सुरू करायचा होता. या व्यवसायासाठी आवश्यक असलेली तांत्रिक परवानगी आणि ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला मिळवण्यासाठी त्यांनी जैनापूर ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार जेव्हा सरपंच सौ संगीता कांबळे यांना भेटले तेव्हा त्यांनी हे काम करून देण्यासाठी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. ACBच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत या दोघांनी 10,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 9,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. सापळा कारवाई दरम्यान सरपंच आणि त्यांच्या मुलाने काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेणार नाही, काम पूर्ण झाल्यावर पैसे द्या असे म्हणत पैसे घेण्यास नकार दिला. मात्र पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका जबाबदार पदावर असलेल्या लोकसेवकावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्याने शिरोळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर.